अनंत चतुर्दशी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या पौर्णिमेनंतर किंवा पौर्णिमेपासूनच होणारा कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपंधरवाडा. तर हे आपण हा श्राद्ध पक्ष सुरू झाल्यानंतर आपल्या पिढ्यांमध्ये जे वाडवडील गेलेले आहेत त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांचे जे उपकार आहेत किंवा ऋण असतात, देवऋण, ऋषी ऋण, तसे पितृऋण असतात, त्या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आपण हे भाद्रपद महिन्यातील 15 दिवसांमध्ये श्राद्ध तर्पण करत असतो. आपल्या वाडवडिलांचा मृत्यू ज्या तिथीला झाला असेल त्या तिथीला त्यांचे श्राद्ध या पितृपक्षात केले जाते किंवा त्यांच्या तिथी जर कोणाच्या लक्षात राहिल्या नाही तर सर्व पितृ अमावास्येला म्हणजे शेवटच्या दिवशी हे श्राद्ध आपण करू शकतो. आपल्याकडे मंगल कार्य जर असेल, लग्न, मुंजी किंवा कुठलाही होम हवन असतो, ज्या वेळेला आपण तो करतो त्यावेळेला नांदी श्राद्ध म्हणजे पूर्वजांचं स्मरण करण्याचा एक विधी असतो, तो सुद्धा आपण हा करत असतो. कारण की पूर्वजांचे उपकार म्हणून आणि त्यांच्या स्मरणार्थ करत असतो. पण हा पितृपक्ष म्हणजे जो असतो तो त्यांच्यासाठीच असतो. तर त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, तर पहिलं म्हणजे आपण अन्नदान केलं पाहिजे. अन्नदान म्हणजे नुसतं मनुष्यांनाच दिलं पाहिजे असं नाही, तर गाय, कुत्रा, कावळा, पशुपक्षी यांनाही आपण अन्न द्यायला पाहिजे किंवा पितरांच्या नावाने तर्पण करायला पाहिजे. आपण पितरांच्या नावाने शिधासुद्धा देऊ शकतो. आपल्या घरी श्राद्ध तर्पण जे करतो ते शास्त्रशुद्ध पद्धतीने झालं पाहिजे. त्याचं फळ प्राप्त होण्यासाठी आपण आल्या तिथ्यालासुद्धा दिलं पाहिजे. नंतर पितृपक्षामध्ये नामस्मरण, कीर्तन, कथा किंवा जप आपण जेवढं जास्त करू आणि त्यांच्या नावाने एक माळ जरी जप करून आपण त्यांना अर्पण केली तरी त्यांचा जो पुढचा प्रवास असतो तो सुलभ गतीने होतो आणि त्यांना आपण ज्या दिवशी श्राद्ध करतो त्या दिवशी पितर आपल्याकडे सूक्ष्म रूपाने येत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जात असतात. आणि हे जर आपण केलं नाही तर आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात, जसे काही लग्न न जुळणे मुलांचे किंवा कर्जबाजारी होणे किंवा घरामध्ये कलह, भांडणं हे सगळं होत असतं. म्हणून आपण हे श्राद्ध तर्पण करून पितरांचा आशीर्वाद घेतला पाहिजे आणि आपले जीवन सुखी केले पाहिजे.